सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। लिंबगावचे सुपुत्र म्हणून वनगलचा आहे मी। संघामध्ये जिजाबांना जाधव यांचा 40व्या गुरु तुकाराम महाराज की जय। लाख रुपये किमतीची अटल टिंकरिंग लॅब एक आधुनिक प्रयोगशाळा। ते डिझाईन्स आपण त्याच्यात सेंड करतो, मग तिथनं आपल्याला एक कोड भेटतो। तो कोड आपण ह्या पेन ड्राईव्हमध्ये सेंड करतो, आपल्याला USB सपोर्ट भेटतो। मग तिथनं सुरुवात केली आणि इथं ट्रेनिंग देणार। ही पोरं इस्रोमध्ये डायरेक्ट त्यांचं ट्रिप घेऊन जाऊन तिथल्या आणखी प्रशिक्षण त्यांना द्यायची व्यवस्था करणार। आणि या आमच्या लॅबचा साहेब उपयोग आमच्या शाळेत नाही, तर आम्ही परिसरातील सर्व शाळेनं बोलवतो, ते विद्यार्थ्यांना सुद्धा याचा या लॅबचा उपयोग होतो। तुम्ही तयार केलं? ह्याच्यात आम्ही आता सध्या लाईटचा प्रॉब्लेम होत आहे, जसं आपण चालू करू तसे इथे फक्त लाईट चालू आणि जनरेटर साठी वापरतात ना, आणि ही साधी आपली ACV बरोबर। त्याचा फायदा काय होतो, तुम्ही त्याचं स्पीड ॲडजस्ट करू शकता। हां
त्यामुळं पुढं शिकवणार आहेत. आता पहिलं बेसिक झाले त्या वर्षात फक्त आम्हाला 2 महिन्यात मिळाले मागच्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्टोरेजसाठी SD कार्ड आणि 5,500 कॉम्प्युटर चालू झाला सेटिंग लाईट झाला श्री शिंदे दादा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. कार्यक्रमात दीप प्रज्वलनासाठी विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू आहे. तेवत्या हो सदा रंधात्मी संवेदना, तेवत्या हो सदा रंधात्मी संवेदना, धमण्यातल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दाचा आणि अर्थ या जगण्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वदा आजन. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. पोचवून समाजाचं अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य व्हावं या अनुषंगाने आपण शेतकरी मेळावा आयोजित करत असतो. या आजच्या 40व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थित असलेले आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे इथं स्मारक उभं राहिलं, हा सर्व परिसर डेव्हलप झाला आणि कृषी व्यासपीठाची ही संकल्पना तयार करून सातत्यानं ते सुरू राहिलं. ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मदनदादा, या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ज्यांनी अतिशय म्हणजे देशात आमदार झाल्यानंतर सुद्धा अतिशय मोठं काम केलं. कोरोना काळात गेल्या 2 वर्षाच्या काळात आपलाही हा कार्यक्रम झाला नव्हता, तरी सुद्धा त्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देऊन त्यांचं काम करण्याचं आणि सातत्यानं नवीन नवीन डेव्हलपमेंट करण्याचं काम करत आहेत ते आमदार महेशदादा शिंदे. असे माननीय नितीन मालुकडे सर आणि आपल्या आता किशोरी साखर कारखान्याचे संचालक माननीय हनुमंत त्या आणि कृषी विभाग अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. आणि ते आज हजर असलेले माननीय गुरुदत्त काळेसाहेब, आपण सर्व अण्णांच्या प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो, तसं विचार केला तर अण्णांचं आयुष्य फक्त 54 वर्षाचं मिळालं आणि याच्यात सुद्धा सातत्याने त्यांनी विचार केला. त्यांचा विचार केला तर सुरुवातीच्या काळात म्हणजे 54 वर्षापैकी जवळजवळ 20-21 वर्ष तर कमीत कमी ह्याला लागतात आणि मग राहिलेल्या 33 वर्षात सुद्धा त्यांनी केलेलं काम मग शेतीच्या अनुषंगानं किंवा सहकारातनं शेती समृद्ध करण्याच्या अनुषंगानं अगदी विकास योजनेच्या माध्यमातून सुद्धा तिथं संकरित ज्वारीचा बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला. कारण देश स्वतंत्र झाला त्यावेळीची परिस्थिती अशी होती की असलेल्या जनतेला अन्नधान्य पुरेल अशी परिस्थिती होती. दुष्काळ पडला तर परिस्थिती अशी की अमेरिकेकडून मिलो मागवायची परिस्थिती येत होती. मग अशा परिस्थितीत त्यावेळेला संकरित जर बियाणे केलं तर त्याचं उत्पन्न जास्त होईल. मग अण्णांनी ते ओळखलं आणि त्या काळात संकरित ज्वारीच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम एका गावच्या विकास सोसायटीच्या माध्यमातून केला आणि त्याला गाव फक्त मर्यादित न ठेवता हा भाग अगदी मर्यापासून खाली शिवतर वगैरे वडून आरळपर्यंत सुद्धा हा भाग सगळा संकरित ज्वारीच्या खाली आणला. आणि मग त्यावेळेला विचार केला तर या लोकांचं जे जीवनमान त्या काळात जो उंचवलं तर विचार केला तर त्यावेळेला 1 रुपया किलोनं ज्वारी जात होती रेग्युलर ज्वारी आणि उत्पन्न साधारणतः 6-7 क्विंटल यायचं. त्याच्यात जर विचार केला तर अण्णांनी तो विचार केला की उत्पन्न तिप्पट वाढलं की संकरित ज्वारीच्या बियाण्याचं 15-16 क्विंटलचं उत्पन्न यायचं आणि त्याला दर 1 रुपयाच्या ऐवजी 7 रुपये करून जायचं. मग त्या काळात सुद्धा अण्णांच्या दृष्टीमुळे सामान्य माणसाला त्याचं मूळचं उत्पन्न त्या काळात 21 पटीने वाढलं अशी परिस्थिती. मग ही दूरदृष्टी घेऊन आणि सर्वसामान्यांना सर्वांना बरोबर घेऊन तसा विचार केला तर तिथं हे करत
असताना सामुदायिक सार्वजनिक सवय लागली, कारण बियाणे करत असताना अण्णांनी त्याला तंत्रज्ञानाने सांगितलं किंवा शेतकऱ्यांना नर मादी वेगवेगळी पेरायला लागायची आणि त्या सगळ्या पुनर्वसनाची जबाबदारी आम्ही घेतो असं त्यांना सांगितल्यानंतर इथल्या लोकांनी त्या काळात सुद्धा एकरी 5 गुंठ म्हणजे स्लॅब बसू नाही तर नाही बसू एकरी 5 गुंठ म्हणजे 20% जमीन ही दान करतो. मात्र दुसरी एक परिस्थिती, इथं राहत असताना जे पुनर्वसित झाले त्या सर्व मंडळींना इथं सामावून घेऊन प्रत्येक गोष्टीत त्यांना सहभागी करून अशी परिस्थिती इथं झाली नाही की पुनर्वसितवाल्यांना लांब ठेवलं. त्यांना विचार करता पाणी येण्याच्या अनुषंगाने किसनवीर आबांनी त्याला कारखान्याची संकल्पना उभारली होती. मग या कारखाना उभारणी केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे होईल म्हणून साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये अतिशय मोलाचं योगदान अण्णांनी दिलं आणि तिथपासून जर विचार केला तर लोक मग ऊसाकडे वळली आणि मग किसनवीर साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मग त्यावेळेची परिस्थिती असेल, आमदार टी.बी. कदम असतील या असतील, त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या पद्धतीचं कारखाने मग या पद्धतीनं आपण सर्वजण या शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहिला. आपणा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संकल्पनेतून उभं राहिलेले जे व्यासपीठ आहे आणि व्यासपीठावर अनेक कृषी तज्ञ मोठे वक्ते आणि 3 आमच्या सर्वांचे नेते आपल्या सगळ्यांचं घटनास्थान माननीय महेंद्र शिंदे यांचा सत्कार संपन्न होतो आहे. विठ्ठल गायकर, निखिल संजय जाधव यांना विनंती आहे की या आमच्या 2 तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करावा. चरित्र साता समुद्रापार तसंच ज्या नाटकाची नोंद झालेली आहे संभाजीराजे त्या नाटकाचे लेखक. यानंतर माननीय श्री आहे मी क्षेत्र वर्णेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. भुवाळ साहेब यांचा सत्कार संपन्न होतो. मी रोहित यादव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यांचा सत्कार संपन्न होतो आहे. तिरंगा शिक्षण संस्था माननीय जयंतरावजी पवार. मनोज जाधव यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार संपन्न होतो आहे. मनोज जाधव त्यांचा सत्कार करतील. विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर साहिल संतोष जाधव बुद्धिबळ स्पर्धा यामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांना 10वी जिल्हा मेरिट लिस्ट प्राप्त विद्यार्थिनी इकडे कुमारी संचिता नेताजी जाधव 10वी, कुमारी भक्ती विकास जाधव, चिरंजीव आदिती प्रवीण साळुंके. गावाच्या बाहेर जाऊन आपलं नाव कमावलेलं आहे अशाही ग्रामस्थांचा सत्कार होतो. या दोघांचाही इथं सत्कार होतो आहे. एका इक्विपमेंट्स आणि वाईड रेंजचे सगळे इक्विपमेंट्स हे तयार करतात. मशिनरीज आहेत, प्रोसेसिंग प्लांट्स आहेत, प्रोसेस स्टिम्युलायझेशन वाईड रेंजच्या हे क्रिएट करतात. यांचं नाव पेट्रोकेमिकल्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, डाईज, हर्बल्स, केमिकल्स, बायो फर्टिलायझर्स, बल्क ड्रग्स यांचे वर्ल्ड वाईड कस्टमर आहेत. फॉरेन एक्सपोर्टर आहेत. हे अदानी सारख्या ग्रुप जो आहे तो देखील त्यांनी जो उत्पादित केलेला आहे त्यासाठी पुरस्कारासाठी त्यांचं नाव नुकतंच 100 जणांच्या यादीत आलेलं आहे आणि माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे की आमच्या गावाच्या दृष्टीनं साबळे सर आणि आमच्या विद्यालयाचे माजी लिपिक 7,000 रुपयांची पुस्तकं दिलेली आहेत. तर त्यांचं आभाराचं पत्र तसंच नवनाथ महाराज ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचे स्मारक समितीच्या वतीनं हार्दिक आणि पत्रकार माननीय अनिलजी सावंत यांनी एक कथासंग्रह लिहिलेला आहे पारावरचा अड्डा. या पारावरचा अड्डा या पुस्तकाचं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1997चा पहिला पुरस्कार या पारावरचा अड्डा या कथेला मिळालेला आहे. तर या पुस्तकाचं प्रकाशन होतो आहे.
respected teachers, villagers, and my dear friends. When plants grow, it gives fruits. When plants grows, it gives fruits. When flowers grows, it gives fragrance. When flowers grows, it gives fragrance. And when some people like late Jijabanna Jadav's work, it brings positive change, successful change in our society. My small village Gove is one of the developed village in Satara district. The main occupation people here is farming. It is not developed suddenly. There are great efforts of great pioneers behind it. Late Jijabanna Jadav, what a great personality. Late Jijabanna Jadav, what a great personality. Everyone must know about his life and development in cooperative sector. He was born on September 13, 1928 in farmer's family. What was his role in cooperative sector? What had he done? I tell in short, because at a time limit. In 1942, during underground movement against British, Jijabanna worked under the guidance of his guru Abasaheb Kisanveer. From him, he learned the lessons like social and political chapter. In establishing of many institutes, his role was important. Jijabanna brought first tractor and modern equipments related to farming in our village Gove, which brought revolutions in our village. In 1969, Jijabanna established Sri Koteshwar Prasarak Shikshan Sanstha and opened the doors of education, especially for girls and surrounding villages also. Once the school campus was very simple, but now it developed. The huge building, Atal Lab, gym, ICT labs, and digital classrooms. These are important features of my school. I am proud that I am learning here, and I am learning here in this nice school. Every year we celebrate Memorial Day of Jijabanna Jadav. The role of Jijabanna Jadav Memorial Committee is very important. The great personality was passed away in 26 May 1982. Thanks to listen me. Thanks. दर सालप्रमाणे हा स्मृती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक, खरं तर 40वा स्मृती दिन साजरा करतोय. मी गेले 2 वर्ष सातत्याने या ठिकाणी येतोय. या संस्थेचं कार्य फार चांगलं आहे. अण्णांचे जे विचार आहेत ते पुढे गेले पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये जुन्या जाणत्या लोकांनी काही विचार पेरले होते. त्याच्यात चव्हाण साहेब होते, किशोरवीर अण्णा होते, आमचे प्रतापराव भोसले, हे सगळी जी लोक आहेत त्यांनी त्या काळामध्ये सहकार्याची बीजे या ठिकाणी रोवली होती. आणि त्यांच्या पठडीत अशी बरीच लोक प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विभागामध्ये कार्यरत होती. चव्हाण साहेबांच्या विश्वासात पात्र असणारी ही लोक होती. त्यांचे विचार सामान्य जनतेमध्ये घेऊन जात होते. हे विचार खूप चांगले होते. सहकाराची चळवळ पुढे न्यायची आणि सामान्य माणसाचं जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायचं असे विचार घेऊन जाणारी ही लोक होती. आणि त्यांच्या विचारानं मग प्रत्येक गावामध्ये
मुलामुलींच्या शिक्षणासाठी शाळा उभं राहिल्या, कारखानदारी उभं राहिली, सोसायट्या उभं राहिल्या, जिल्हा बँक तयार झाली. अशा बऱ्याच संस्था या सातारा जिल्ह्यामध्ये उभं राहिल्या. हाच विचार पुढे घेऊन जाणं फार महत्वाचं असतं. आजची स्मृती जागृत का करायची, त्याचं कारण काय? यांनी जे विचार दिलेत ते विचार घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. त्यांच्या विचाराशी बांधील राहिलं पाहिजे. विचार बदलला की समाज उद्ध्वस्त होतो. विचारधारेवरती आधारित समाजाचं अर्थकारण अवलंबून असतं. चव्हाण साहेबांनी आणि वसंतदादांनी विचार दिला होता सहकाराचा, आणि साखर कारखानदारी सहकारात कशी येईल तो विचार दिला. आणि तिथं मग शेतकरी मालक झाला, कारखानदार झाला, त्याला ताकद दिली गेली, त्याचं अर्थकारण केलं गेलं. हा विचार एक चांगला होता. पण ते जर तुम्ही बाहेरच्या राज्यात पाहिलं असेल किंवा बाहेरच्या देशात पाहिलं असेल तर सहकार चळवळ फार रुजली नाही. त्याचा परिणाम असा झाला, दोन वर्ग तयार झाले. एक भांडवलदारांचा वर्ग, जे प्रचंड पैसेवाले आहेत त्यांचा एक वर्ग, आणि एक मजूर. अशा पद्धतीची दरी तयार झाली. हे जे विचार असतात, जे विचार समाजातली आर्थिक विषमता संपवतात, अशा विचारांना समाज काय उचलून धरतो. जगामध्ये हेच विचार पुढे घेऊन जायचं चाललेलं असतं. अशा विचारांना थरा समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं मिळतो, त्याला ताकद मिळते. आणि हेच विचार घेऊन भविष्यामध्ये आपल्याला या कोरेगाव मतदारसंघामध्ये आणि दादा सातारा जिल्ह्यामध्ये काम करावं लागेल. एक चांगल्या पद्धतीचं कार्य दादा तुम्ही करताय, तुमचे सर्व कार्यकर्ते करतायत, सहकारी मित्र करतायत. असंच कार्य पुढं चाललं पाहिजे. आत्ता मुलांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलले. तो मुलगा छान बोलला. तो अण्णांचं सगळं आयुष्य त्यानं त्याच्यामध्ये सांगितलं, जिल्ह्याचं सगळं कोऑपरेटिव्ह मुवमेंटबद्दल सांगितलं. पूर्वी मोडी भाषा होती, मध्ये मोडी बोलणारी लोक आपल्या पुढे उभं राहिल्यानंतर आपली अवस्था झाली होती. तशीच अवस्था ते पोरं बोलताना तुमची झाली होती, ते मी पाहिलं होतं. आता भाषेत बदल व्हायला लागलाय. भविष्यामध्ये अजून 10-20 वर्षानंतर इंग्लिशमध्येच आपल्याला बोलावं लागेल आणि ऐकावं लागेल, अशा अवस्था आहे. पण जशा आपण या ठिकाणी यांना ॲडव्हान्स्ड भाषा देतोय सगळे, त्याच पद्धतीनं संस्कृत भाषा सुद्धा खूप ॲडव्हान्स्ड भाषा आहे. त्याचं सुद्धा शिक्षण आपल्याला सगळीकडे दिलं पाहिजे. बरीच गावं आता संस्कृतमध्ये बोलतायत, कारण सगळे शोध आणि निबंध या मुलांना सांगणं महत्वाचं आहे. जगातले सगळे शोध आणि त्याच्यावरती लिहिले गेलेले जे पेपर्स प्रेझेंटेशन आहे, जे मूळ शोध लागलेले आहेत, ते सगळे शोध आपल्या ग्रंथांच्या आधारावरती लागलेले आहेत. प्रकाश वर्ष सुद्धा किंवा प्रकाशाचं स्पीड हे सुद्धा पूर्णपणे आपल्या ग्रंथांच्या आधारे शोधून काढलेलं आहे. आम्ही सांगायचो सूर्यावरून प्रकाश किरण इथे यायला किती वेळ लागेल हे आमच्या वेदात लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. हे एवढी मोठी ताकद त्याच्यात आहे. भविष्यामध्ये आपल्याला शिक्षण संस्थांमध्ये संस्कृत पण द्यावं लागेल आणि एक चांगली क्रांती सुसंस्कृत मुलं घडवण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. पुन्हा एकदा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करताय. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये माझं दादांचं जे काही योगदान असतं ते कायमच राहील. आज ते रोबोटिक लॅब पाहण्याचा आम्हाला त्या ठिकाणी सुंदर अनुभव आला. तो मुलांना सांगितलं, एक छोटासा बॉक्स आहे, तो तयार केलाय त्यानं. भले सुरुवातीला त्यानं त्याला पार्ट जोडून तयार केला असेल, पण तो पार्ट जर आपण एखाद्या टीव्हीला जोडला तर आपल्या घरामध्ये 5,500 रुपयात टीव्ही येऊ शकतो. एवढं चांगलं संशोधन करण्याची ताकद एक इथली संस्था एका सामान्य घरातल्या मुलाला देते. हे काही छोटी गोष्ट नाही, लक्षात घ्या, खूप मोठी गोष्ट. मुलांची संशोधन वृत्ती वाढवणं हे महत्वाचं आहे. दादा माझ्याकडे आले होते, दादांना माहिती आहे. मी कॉलेजला असताना मी सांगितलं बऱ्याच वेळेला,
असंच संशोधन केलं होतं. मी शेतीवरती खूप संशोधन केलं. कॉलेजला चांगले मार्क होते, 12वीला टॉपर होतो सातारा जिल्ह्यामध्ये. त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. तर ऊस आम्ही खायचो. ट्रॅक्टर चालला सह्याद्री कारखान्याचा, ऊस ओढायचा कॉलेजची पोरं आणि खात बसायचा. ऊस ओढत ओढत एकदा आम्ही त्याचा रस काढला आणि त्याला फर्मंट केला आणि त्याच्यापासून इथेनॉल केलं. आणि ते इथेनॉलवरती इंजिन चालवण्यासाठी मला 1 वर्ष लागलं. कॉलेजला 3rd इयरला असताना इथेनॉलवरती पहिलं इंजिन आपल्या कराड कॉलेजमध्ये मी चालवलं होतं, लक्षात घ्या. मग पुन्हा त्याचा कारखाना काढला आणि दादा त्यावेळेला आले होते. भारतातला पहिला इथेनॉलचा कारखाना काढला. एक छोटासा शोध असतो बघा, एका कॉलेजनं माझ्या डोक्यात घातलं, आमच्या मुलांनी सगळं डोक्यात घातलं आणि त्याच्यातून एक शोध लागला. आणि त्या इथेनॉलवरती आज तुम्ही बघताय 19,000 कोटी रुपये या देशाचे वाचू शकले. लक्षात घ्या तुम्ही. परकीय चलन वाचलं, देशाचे वाचले, म्हणजे 19,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले. आज ऊसाचा भाव जो 1400 रुपयाचा, जो 2,500 आणि 3,000 रुपयेपर्यंत गेला, त्याला इथेनॉल कारणीभूत होतं. हे अशा पद्धतीचे शोध करण्याची शक्ती ही संस्थेतून मिळाली पाहिजे, विद्यार्थी दशेत मिळाली पाहिजे. आणि हे काम आपण आता करतोय. खूप मोठं काम काका आपल्या मार्फत आणि या संस्थेच्या सर्व विश्वस्तांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. पुनश्च एकदा मी आपणाला शुभेच्छा देतो. मला खरं तर मुंबईला जायचे, मी सगळ्यांची माफी मागतो. मी दादांची पहिली परवानगी घेतली, कारण दादा मार्गदर्शक आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय मी पुढे पण जाऊ शकत. मग पहिल्यांदा बापू त्यांनाच विचारलं, दादा मला मुंबईला जायचे, आज कॅबिनेट आहे आणि थोडंसं जरा महत्त्वाच्या कामं आहेत, त्यासाठी जाणं गरजेचं आहे. मी पुनश्च एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मार्फत होत चाललेलं आहे. जिजाबांनांचं कृषी क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. 20-22 वर्षापूर्वी बीज सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया किंवा बीज उत्पादन हा विषय फारसा नव्हता, तरी पण या गावात त्यांनी त्या बीजोत्पादनाच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं. आज त्याच अनुषंगाने आज इथं म्हणजे विक्रमभाई आहेत. आज शेती क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं योगदान केलेलं. आज विक्रमभाईच्या माध्यमातून एक 2 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटमधून खूप चांगल्या पद्धतीचं आज शेती प्रक्रियाचं युनिट उभं आहे. खूप चांगल्या पद्धतीने करतात. याच परिसरात आमचे मित्र आहेत सचिन शेलार, खूप चांगल्या पद्धतीने गुलाबाची शेती करतात. कोविडमध्ये त्यांना लक्षात आलं की गुलाबाची अडचण येते विक्रीची, त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन गुलाबावरती प्रक्रिया करून आज खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं देखील काम सुरू आहे. अशा पद्धतीने नवीन पिढी जी आहे ही पिढी आज कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहे. आज या परिसरात ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. कृषी विभागामार्फत आपण ऊसाच्या ह्याच्यामध्ये आज एकरी 125 टन कसं उत्पन्न घेता येईल, जेणेकरून कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊन त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्याला कसा होईल या पद्धतीने आपण जी काही उपाययोजना त्या कृषी विभागामार्फत करत आहोत. त्याच्यामध्ये पाचट कुजवणं आलं, चांगल्या पद्धतीचं बियाणं आलं, त्या शेतकऱ्याला प्रशिक्षण देणं आलं, या पद्धतीची कामं आज आपण कृषी विभागामार्फत करत आहोत. आज हे विद्यार्थ्यांना ज्यावेळी बघतो त्यावेळी यातले बरेचसे विद्यार्थी काही जण नोकरी करतील, काही जण स्वतःचा व्यवसाय करतील, काही जण शेती करतील. पण त्यांना मी एक सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आता आपल्या समाजात असं म्हणलं जातं की नोकरी चांगली, शिक आणि कुठेतरी चिकट, हा आपला आई वडिलांचा मंत्र असतो. आधार घेऊन आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की युरियाच्या बाबतीत शासनामार्फत पुरेसा बफर स्टॉक केलेला आहे. त्यामुळे युरियाच्या बाबतीत कुठलीही अडचणी येणार नाही. जर कुठं युरियाच्या बाबतीत अडचणी येत असेल तर कृपा करून आमच्या कृषी विभागाच्या जे कर्मचारी आहेत किंवा मला जरी तुम्ही डायरेक्ट फोन केला तर युरियाच्या बाबतीत अडचण दूर केली जाईल.
DAPच्या बाबतीत थोडीशी अडचण येऊ शकते, ती देखील आम्ही काळजी घेतो की ती अडचण येऊ नये म्हणून आम्ही ती काळजी घेत आहोत. तरी पण जर काय अडचण आली तर कृपया, स्ट्रॉबेरी एक खूप चांगलं पीक आहे, पण स्ट्रॉबेरी आहे, बेरीजच्या मध्ये देखील खूप प्रकारच्या बेरीज आता उपलब्ध आहेत आणि ज्या आज स्ट्रॉबेरी लोक करतात पण त्याला जे इनिशियल किंवा भांडवल घालावं लागतं ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, दराचं किंवा ही त्याच्या खूप अडचणी आहेत. त्या अनुषंगाने आपण आता इतर ज्या बेरीज आहेत त्याच्यामध्ये मलबेरी आहेत, मलबेरी असेल, गोल्डन बेरी असेल, मिरॅकल बेरी नावाची एक बेरी आहे, ती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येऊ शकते. ही बेरी अशी आहे की तुम्ही तोंडात सगळी गोड लागते, त्याच्यानंतर तुम्ही अर्धा पाऊण तास कुठलाही पदार्थ तुम्ही खावा तो खूपच गोड लागतो, तुम्ही लिंबू जरी खाल्ला तरी गोड लागतो. अशा प्रकारच्या काही बेरीज आहेत की ज्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देऊ शकतात. अशा बेरीजवरती आपलं काम चालू आहे. शेतकऱ्यांचे आपण क्लस्टर तयार करतोय. आपण देखील इथं जर त्या पद्धतीने बेरीजमध्ये काम करायचं असेल तर आमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा. आपला कृषी विभागाच्या माध्यमातून आपण ते करू, कारण की आपण थोडंसं हायवेपासून जवळ आहोत, त्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत काही अडचणी येणार नाही. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण नवीन नवीन काही ज्या बाबी आहेत ह्या आपण कृषी विभागामार्फत हे करतोय. मी आता फारसा वेळ घेणार नाही, कारण की मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. त्यांच्या दूरदृष्टीला, कल्पकतेला आणि व्यापकतेला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे. अण्णांनी जेमतेम शिक्षण असताना स्वतः शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आणि त्या कालखंडामध्ये 59च्या कालखंडामध्ये कोटेश्वर शिक्षण संस्था या ठिकाणी सुरू केली. आज या कार्यक्रमाचं सगळे अवलोकन करत असताना समाजाच्या विविध स्तरामध्ये जे जे उत्तुंग आहे, उदात्त आहे, त्याची कदर करण्याची, त्याचा सन्मान करण्याचं एक वेगळी दातृत्वाची, चांगुलपणाची भावना या सगळ्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मिळवली त्यांचा आपण सत्कार केलाच, पण विषमुक्त शेती करणारे शेतकरी असतील, ऋषीभूषण असतील, पुस्तकाचं प्रकाशन असेल आणि अटल टिंकरिंग लॅबला भेट दिल्यानंतर नव्या पिढीमध्ये संशोधनाचा अंकुर रुजवण्याच्या दृष्टीनं सुरू असलेले प्रयत्न निश्चितपणानं वाखाणण्यासारखे आहेत. मला सगळ्या ग्रामस्थांना, संयोजकांना मनापासून धन्यवाद द्यायचे की अण्णांनी विविध क्षेत्रात जो पाया घातला त्याला सुरेख गोमटी फळं आल्याचं चित्र आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. हे काम 40 वर्षापासून सातत्यानं तुम्ही सुरू ठेवलं. जो चांगला विचार आहे, जो समाजाच्या हिताचा, भल्याचा विचार आहे, त्याची रुजवणूक व्हावी, अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा, या भावनेतनं इथले ग्रामस्थांनी, संयोजक मंडळ काम करते याचा मी मनस्वी आनंद व्यक्त करतो. आमचे सहकारी स्कूलमेट सन्मान्य गुरुदत्त काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आनंद झाला की आज या व्यासपीठावर आल्यानंतर कळलं की तुम्ही माझ्या शाळेचे माझे विद्यार्थी आहात. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता हा खरा देशाचा कणा आहे. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि शेती या संदर्भामध्ये बदलत्या परिस्थितीनुरूप आपल्याला काही बदल करावे लागतील. जे चांगलं आहे त्याला नव्याची, चांगल्या गोष्टींची जोड आपल्याला या पुढच्या कालखंडामध्ये द्यावी लागेल. आवर्जून मी तुमच्याशी बोलेन आणि शेतीमध्ये येणाऱ्या ज्या नव्या नव्या गोष्टी आहेत, मला महेश शिंदेचं आवर्जून कौतुक, खरंच कौतुक वाटतं. आज देशभर इथेनॉलचं बोलबाला आहे, पण या माणसाने 25 वर्षापूर्वी हे स्वप्न पाहिलं, संशोधन केलं आणि प्रत्यक्षात ओएसिस म्हणून युनिट सुरू केलं. आज देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इथेनॉलचं महत्त्व आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. पण ही दूरदृष्टी असलेला लोकप्रतिनिधी असणं यानं एकूण कामकाजामध्ये, त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं फरक पडत असतो. त्याचा उपयोग या विभागामध्ये होईल. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती एकच करणार आहे, जे चांगलं आहे त्याची पाठराखण आपण केली पाहिजे, त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि तात्कालिक फायद्याच्या गोष्टी पाहण्यापेक्षा व्यापकदृष्ट्या काय उपयुक्त आहे, समाजाच्या हिताचं काय आहे त्याची पाठराखण करण्याचं काम समाजाने करण्याची गरज आहे. सुदैवाने एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला भेटलेला आहे. त्याची पाठराखण करणं, त्याला बळ देणं, त्याच्या कामामध्ये सहकार्य करणं. मला खात्री आहे या अनेक गोष्टी अशा असतील की न सांगता महेशजीने आम्हाला हे दिलं
हे मी मराठ्यामध्ये ऐकलं, बापू तुमच्या इथं आल्यावर सांगितलं की आम्ही एखादी इच्छा व्यक्त करण्याच्या अगोदर त्यांनी तयारी दर्शवलेली असते. अशा स्वरूपाचं काम करणारं लोकप्रतिनिधी आपल्याला इथे मिळालेलं आहे आणि तुम्ही आणि ते एकत्रपणानं काम करताय. मला विश्वास आहे की या संस्थेच्या माध्यमातून, या स्मारक समितीच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गोव्या अण्णांनी जी पायाभरणी केली त्या लौकिकामध्ये भर घालण्याचं काम या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणानं केलं जाईल अशा स्वरूपाची अपेक्षा मी व्यक्त करतो. अधिक आपला वेळ न घेता अण्णांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि प्राध्यापक नितीनजी मानुकडे पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशा स्वरूपाची विनंती करून मी माझ्या बोलण्याला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या 40व्या स्मृती दिनानिमित्ताने शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय मदनदादा भोसले. माणूस किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे फार महत्वाचं, आणि तो कसा जगला यापेक्षा तो गेल्यानंतर किती उरला हे त्याहून जास्त महत्वाचं. एखादा व्यक्ती गेल्यानंतर 40 वर्ष त्याचा स्मृती दिन साजरा केला जातो आणि 40 वर्ष समाजाच्या हिताचं असणार जे जे काही आपल्याला करता येईल ते केलं जातं. ही गोष्टच त्या माणसाच्या कार्याची प्रचिती देणारा. खरं तर मला आठवतो तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता. एक क्रांतिकारक इंग्रजांच्या तावडीतून वाचण्यासाठी बेफामपणे पळत होता. रात्रीच्या किरण काळोखात तो पुढा आणि इंग्रज पोलीस माग. सातारा जिल्ह्यातल्या क्रांतिकारकांची काहीतरी जबाबदारी घेऊन झेपावणारा हा क्रांतिकारक नेमका इंग्रज पोलिसांच्या ताब्यात सापडतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली, पण सापडून चालणार नव्हतं. जेव्हा चाकांताने तो धावत होता, इंग्रज पोलीस पाठीमागं पळत होते. रात्रीच्या किरण काळोखामध्ये अचानक इंग्रजांच्या शिट्ट्यांचे आवाज आणि बॅटऱ्यांचा झोत त्याच्या अंगावर पडत होता. पळता पळता एका घराच्या बाजूला शिरला, पण त्याच वेळी इंग्रजांच्या शिट्ट्यांचा आवाज वाढला आणि त्यापासून वाचण्यासाठी तो सरसर एका भिंतीवर चढला. तोपर्यंत बॅटरीचा झोत अंगावर पडला आणि आता काही कळायच्या क्षणात त्याने त्या भिंतीवरनं खाली उडी मारली. त्या ठिकाणी पायाला काहीतरी मांसल लिपलिपीत लागलं, पण बघायला वेळ नव्हता. तो सर्दीच्या अंधारात गुळूप झाला. काही वेळानंतर इंग्रजांच्या शिट्ट्यांचा आवाज थांबला, बॅटरीचा झोत मंदावला, सुरक्षित झाल्याची जाणीव झाली. तेवढा अंधारात गुळूप झालेला तो क्रांतिकारक अलगद बाहेर आला. पण मगाशी भिंतीवरनं उडी मारली तेव्हा आपल्या पायाला काहीतरी मांसल लागलंय. ते काय हे बघायला तो पुढे झाला. गाडीपेटी पेटवली आणि तिच्या उजाडात जिथं पाय पडला होता तिथं बघितलं. समोरचं दृश्य बघितलं आणि क्षणभर जागच्या जागी थिजल्यासारखा झाला. जिथं त्याची उडी पडली होती तिथं त्याची तानी पोर झोपली होती आणि भिंतीवरनं उडी मारल्यावर त्याचा पाय आपल्या पोरीच्या गळ्यावर पडला होता. एका क्षणात एका स्फुट किंचाळी काढून तो कोवळा जीव जागच्या जागी संपला. त्याच्या बायकोने ते बघितलं. आपला चिमणा जीव शांत झाल्याचं कळावून तिला आक्रोश करायला सुरुवात केली आणि क्रांतिकाला सर्दीच्या तिच्या तोंडावर हट्टाला चॉप. रडते कशाला, रडते कशाला? अभिमान बाळक, तुझी पोर देशासाठी गेली, देशासाठी मेली, रडते कशाला? आपली तानी पोर गेल्यानंतर सुद्धा आपल्या पत्नीला रडू न देणारा आणि तुझी पोर देशासाठी गेली अभिमान बाळग असं म्हणणारा तो क्रांतिकारक होता किसन वीर. ही कुठल्या मुशीतली माणसं होती त्या काळची, त्यावेळेची. वैयक्तिक आयुष्य, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक मोह, वैयक्तिक लोभ या सगळ्याला बाजूला सरून समाजहित आणि राष्ट्रहित यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणारी ही मांदियाळी या मातीत जन्माला आली. त्या मातीतल्या परंपरेचे पाईक म्हणून जिजाबांना जाधवांचा आम्हाला उल्लेख करावाच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. माणसाच्या यशाची व्याख्या तरी काय? आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, तर त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. ज्या शाळेच्या प्रांगणात बसलाय ती शाळा असेल, कृषी क्षेत्रात त्यांनी केलेलं अविरत कार्य असेल, त्यांनी उभारलेलं समाजकारण असेल, राजकारणाच्या पटावर जाऊन
कामं करता येतील ती त्यांनी केलेली असते. हा वर्तमान काळ भूतकाळामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची साक्ष देत नवी प्रेरणा, नवा आदर्श उभा करत पुढे चालतो आहे. आम्ही त्यांचे वारसदार, हा आमच्या सगळ्यात मोठा अभिमानाचा विषय आहे. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्या त्या कार्यकर्तृत्वावर उभा आहोत. ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे. इतिहास अशा माणसांच्या हातून घडतो, क्रांतिकारी अशा माणसांच्या हातून घडतं. खरं तर आजच्या दिवशी आपण शेतकरी मेळाव्याचं नियोजन केलं. सुमारे 10,000 वर्षापूर्वी या सृष्टीमध्ये शेतीचा शोध लागला. इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लिबिया, जगाच्या नकाशात हा जो चंद्र आकृती जो सुपीक भाग दिसतो त्या भागात पहिल्यांदा शेतीला सुरुवात झाली. त्याच्यानंतर 3,500 वर्षानंतर भारतामध्ये शेतीचा प्रसार झाला. खरं तर शिकार करावी, फळं खावी आणि स्वतःच्या अन्नाची गरज भागवावी या प्रक्रियेतनं जाणारा माणूस, खरं तर मुख्य तर स्त्रिया आजूबाजूच्या वनस्पतींचं निरीक्षण करायला लागल्या. फळांमधल्या बिया बाजूला काढून ठेवायला लागल्या. गवतांचं निरीक्षण करता करता एका गवताला लोंब्या लागलेल्या दिसल्या आणि मग गव्हाचा शोध लागला. मग हे चांगलं बियाणं राखून ठेवावं, पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर ते जमिनीत पेरावं. आणि मग याच्यातून शोध लागला की एक बियाणं गाडलं की त्याची 1000 बियाणे तयार होतात. आणि मग बघता बघता शेती प्रगत 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 होत गेली. धर्मपाल नावाचा इतिहासकारणी भारतीय शेतीचा 3,500 वर्षापूर्वीचा म्हणजे 6,500 वर्षापूर्वीचा सगळा आलेख मांडून ठेवलाय. म्यानमारच्या प्रदेशात घेतली जात होती याचं त्यानं वर्णन करून ठेवलंय. ऊस हे आत्ताचं पीक नाही दादा, ऊस हे त्यावेळी धर्मपालाने नोंदवून ठेवलेलं पीक आहे. पण त्यावेळी भारतीय शेती जी होती ती कोणत्या प्रकारची होती? तब्बल 27 वेळा दुष्काळ पडल्याची प्रचंड मोठी उदाहरणं त्या काळात नोंदवून ठेवलेली आहेत. पण एवढा भयानक दुष्काळ पडलेला असताना सुद्धा इथल्या कुठल्याही शेतकऱ्यानं त्या काळात आत्महत्या केल्याची नोंद नाही. हे त्या काळाच्या शेतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयानक अवस्था. पण इतक्या भयानक अवस्था असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. काटक बियाण्यांचा वापर करा, पहिलं सूत्र आहे. आमच्याकडे नवीन वाण म्हणून आम्ही परदेशातनं काही वाण आणले. आता मी जर इथं जसा खंडणीत जगतोय तसा मी अमेरिकेत जाऊन जगू शकेन का? तिथली सगळी वातावरणाची प्रक्रिया, तिथलं खाद्य, तिथलं अन्न, मी 2-4 महिन्यात आजारी पडून जाईल. मी परत येऊन जाईल, कारण माझा तिथं निभाव लागणं शक्य नाही. मी कुठल्या परिस्थितीत जन्माला आलोय? मी या भारताच्या, या महाराष्ट्राच्या परिस्थितीत जन्माला आलोय. मला जर उचलून तुम्ही विषवृत्तावर टाकलं तर तिथं मी जगूच शकत नाही. मग अमेरिकेत एखादं बियाणं शोधलं, ते तुम्ही जर इथं आणून लावलं तर ते इथल्या वातावरणात टिकेल कसं? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय की स्थानिक परिस्थितीशी सुसंगत असणाऱ्या काटक बियाण्यांचा वापर हे महत्वाचं. दुसरा भाग काय सांगितला? जमिनीचं स्वास्थ्य टिकावं. आम्हाला ताप येतो, आम्हाला थंडी वाजते. आम्हाला काय झालं की आम्ही पटकन डॉक्टरांकडे जातो. जमिनीच्या आजारपणाची आम्ही किती काळजी घेतो? सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो आहे जमिनीचं स्वास्थ्य, तिच्या आरोग्याची काळजी घेणं. प्राचीन काळी याची काळजी घेतली जात होती. आपल्याला माहिती असेल कदाचित आपल्या पूर्वजांनी सांगितलं असेल, प्रत्येक गावात एक ग्रामवन होतं. जंगलाचा आणि शेतीचा संबंध आहे, विलक्षण आहे. आम्ही काय केलं? शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी झाडं काटून रानं तयार केली. जंगल का होते? तत्कालीन काळात 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी अध्यापत्रात लिहून ठेवलंय की शेतीच्या कडेनं झाडांच्या भिंती उभा करा. झाडांच्या भिंती का? कारण ती शेताच्या कडेची झाडं हवेतील आर्द्रता टिकवून ठेवतात आणि जमिनीतील ओलावा लागतात. ते पिकाला अत्यंत महत्वाचं आहे. कोरडवाहू भागामध्ये सुद्धा पिकं उत्तम का घेतली जात होती? तर शेताच्या कडेला झाडांच्या प्रचंड भिंती होत्या. आम्ही त्या भिंती तोडून टाकल्या. जमिनीतला ओलावा या दोन्ही गोष्टी टिकवून आम्ही जमिनीचं स्वास्थ्य राखू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरा, तत्कालीन काळात
महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता की जैव विविधता टिकवणे, पिकांचा फेरपालट आणि मिश्र पीक पद्धती हे तत्कालीन काळात शेतीच्या प्रचंड उत्पन्नाचं सगळ्यात मोठं कारण होतं. धर्मपालांनी दादा तत्कालीन काळात नोंदवून ठेवले, त्या काळात अलाहाबाद जिल्ह्यात 4 टन गव्हाचं उत्पादन हेक्टरी व्हायचं. आम्ही आता कुठं आलो आहोत, आमचं उत्पादन किती होतं, इतकं प्रचंड उत्पन्न त्या काळात का घेतलं जात होतं, याची ही सगळी कारणं आम्ही कधीतरी पाहिली पाहिजेत, शोधली पाहिजेत. आता अडचण झाली आमची. पिकवणारी जमीन तेवढीच राहिली, खाणारी तोंड मात्र वाढत गेली. कारण 5 एकराचे 2 एकर झाले, 2 एकराचा 1 एकर झाला, 1 एकराचे अर्धा एकर झाले. आम्ही आता तेवढ्याच शेती करायला. आचार्य विनोबा भावांनी यासाठी ग्रामभूमीची योजना अंमलात आणली. म्हणजे सगळ्या गावाची जमीन एकत्र करा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन शेती करा. तुकड्या तुकड्यात शेती करायच्या ऐवजी आमच्या राज्य शासनानं आता त्याला सामूहिक शेती असं नाव दिलं. पण ही तत्कालीन काळची योजना होती, 350 वर्षापूर्वीची योजना. आता आमची सगळ्यात मोठी अडचण काय झाली, पिकाचा फेरपालट आणि मिश्र पीक पद्धती या गोष्टीच आम्ही सोडून दिल्यात. एकच पीक वारंवार. मला जर रोज सकाळ संध्याकाळ नुसता भातच खायला घातला तर माझी अवस्था काय होईल. आम्ही एकाच क्षेत्रामध्ये एकच पीक म्हणल्यावर त्या जमिनीचं नेमकं काय होईल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, सध्याचं जग स्टॉलचं नाही, ते मॉलचं आहे. त्यामुळे आता शेतीचा सुद्धा आम्हाला मॉल करता आला पाहिजे, ज्याला मी बहुपीक पद्धती म्हणतो. आमच्या एकाच पिकावर आम्ही अवलंबून नाही राहायचं. आम्ही अर्धा एकर हे पीक करा, अर्धा एकर ते करा, अर्धा एकर ते करा. एखाद्या पिकाला भाव नसेल तर दुसरं घेतलेलं पीक आम्हाला निश्चितपणे भाव मिळवून देईल, म्हणजे आम्ही सतत समान पातळीवर आर्थिकदृष्ट्या राहू. पण एकच पीक घेतलं त्यालाच जर भाव पडला तर आम्ही उठून उभाच राहत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा, जो आमच्या प्राचीन भारतामध्ये वारंवार करून ठेवला आहे. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जमिनींची पहिली मोजणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे शिवाजी महाराजांनी शोधून काढलं. शिवाजी महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत, त्या सातबाऱ्यांचा उद्गाता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याला जाताना खेड शिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही दुष्काळ पडल्यावर आम्हाला शिवकालीन पाणी योजनाच आठवावी लागते. म्हणजे आमच्या पूर्वजांनी जे इतका अफाट करून ठेवलंय ते आम्हाला पुढे नेता आलं नाही, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आम्ही या दृष्टीनेही कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे. महाराजांनी सुभेदारांना सत्ताज्ञा दिल्या, गावोगावी जा, शेतकऱ्यांच्या भेटी घ्या, दौरे काढा, कोणास बिब्या नसेल द्या, खता नसतील द्या, बैलजोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहा. या देशाचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर फिलिप्स काय लिहितो, या देशामध्ये हा एकमेव राजा आहे ज्याला कळालं रयतेला पोट असतं. ज्यांनी पोटाची काळजी घेतली या मातीत उगवलेल्या प्रत्येकाची, तो एकमेव राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. 350 वर्षापूर्वी हे अद्भुत आणि अलौकिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मातीमध्ये करून ठेवलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता आम्हाला पुढच्या दिशेने जावं लागेल. पण आमची शेती नेमकी बिघडली कुठे. आमच्याकडे इंग्रजांची राजवट चालू झाली आणि इंग्रजांनी अन्नसंचय करणाऱ्या पिकांना बाजूला सारलं आणि इंग्लंडला पाठवल्या जाणाऱ्या पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न चालू केला. त्याच्यामध्ये कापूस आहे, नीळ आहे, ऊस आहे, ताग आहे, या सगळ्या गोष्टीला प्राधान्य दिलं. इंग्रजांच्या राजवटीत हिंदुस्थानात 11 वेळा दुष्काळ पडला आणि निव्वळ त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळं अन्नसंचय किंवा धान्य संचयच करता आला नाही. त्यामुळं विलक्षण हानी झाली. शिवाजी महाराजांनी शेतसारा गोळा करायची पद्धत ठरवली होती
की एकूण अन्नाचे 4 भाग करायचे, त्याचे 3 भाग शेतकऱ्याला आणि 1 भाग सरकारला. इंग्रजांच्या काळात हे सूत्र मोडीत काढलं गेलं. तत्कालीन काळात जर तुमच्या शेतात किती धान्य आहे त्याचा हिशोब करून त्या धान्याचे 4 भाग केले जायचे आणि 1 भाग सरकारला दिला जायचा. जर तुमच्या शेतात उत्पादन आलंच नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सारा भरायचा नव्हता. ही शिवाजी महाराजांच्या काळातली पद्धत होती. इंग्रजांच्या काळात ही पद्धत बदलली गेली. तुमच्या शेतात काही पिको अथवा न पिको तुमच्या आकारानुसार तुम्हाला सारा द्यावाच लागेल अशी जबरदस्ती शेतकऱ्यांच्यावर झाली आणि मग त्यातून सावकारकीचा जन्म झाला आणि हा बेफाम शेतसारा भरण्याच्या नादात कर्ज उचलण्यात आली आणि सावकारानं मग शेतकऱ्यांची पिळवणूक चालू केली आणि नंतरच्या काळात मग शेतकरी कर्ज बाजाराच्या विळख्यात अडकत गेला. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. 350 वर्षापूर्वी मात्र शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त प्राधान्य हे इथल्या शेतकऱ्याला दिलं होतं. ही गोष्ट याने लक्षात घेतली पाहिजे. आता 2-3 गोष्टी फार महत्वाच्या. आमची सध्याची परिस्थिती अशी आहे, पूर्वजांनी सांगून ठेवलं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आमचा प्रवास उलटा सुरू झालाय. आता उत्तम नोकरी, कनिष्ठ व्यापार, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती वळायचंच नाही. आणि मला एक सगळ्यात मोठा प्रश्न, मी काळे साहेबांशी वारंवार त्यावर चर्चा करत बसतो. भारतामध्ये 9,000 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, पण 70% या देशातली लोक शेती करतात. त्या 70% कृषी प्रधान देशासाठी कृषी विद्यापीठ किती आहेत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रातल्या 4 कृषी विद्यापीठातनं आमची अनेक मुलं कृषी पदवीधर होऊन बाहेर पडतात, पण कृषी पदवीधर झालेली किती मुलं शेती करतात हा त्याहून आणखी चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. म्हणजे नवतंत्रज्ञान जे शेतीत यायला हवं, नवज्ञान जे शेतीत यायला हवं ते दुर्दैवानं येतच नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतो, आम्ही कृषी पदविका घेतो, ते मला MPSC UPSCचा अभ्यास सुलभ जावा म्हणून. माझ्या भारतीय शेतकऱ्यांचा विकास करावा, शेतीची प्रगती करावी हा हेतू त्याच्या पाठीमागे नसतो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. खरं तर काही दिवसापासून सृष्टीचं सगळं चक्र बदललं. आता सगळ्यात मोठी अडचण अशी झाली की 1.5 डिग्री सेल्सिअस सृष्टीचं तापमान वाढलं तर आता एवढा अवकाळी पाऊस यायला लागला, सुनामी यायला लागली, वादळ यायला लागली, तुफानं यायला लागली. सगळं चक्र बदलून गेलं. फक्त किती तापमान वाढलंय? 1.5 1.5 डिग्री सेल्सिअस. 2050 पर्यंत हेच तापमान 4.5 डिग्री सेल्सिअस व्हायची शक्यता आहे. आणि शास्त्रज्ञांचा इशारा असा आहे की समुद्राकाठची सारी शहरं 2050 पर्यंत तुम्हाला पाण्याखाली गेलेली दिसतील. ही वादळ येणारच आहे, तुफानं येणारच आहे, अवकाळी पडणारच आहे. कदाचित अवर्षणाचाही मुकाबला करावा लागणार आहे. संकट सततच येणार आहे. आता प्रश्न असा आहे की संकटाला आम्ही सामोरे कसं जाणार, आमची तयारी काय? अवकाळी पाऊस मान्सून पूर्व झाला, 4 दिवस आम्ही बातम्या बघतोय, शेतकऱ्यांचं अमाप नुकसान. ह्या सगळ्याला आम्ही सामोरं कसं जाणार? एक जण एका साधूकडे आला. साधूला म्हणाला, काय वैतागलोय, संतापलं, दुःख, प्रश्न, अडचणी संपेच नाही, मला सुखाचा मंत्र सांगा. साधू म्हटला, तुला सुखाचा मंत्र सांगतो, पण तुला आजची रात्र माझ्या आश्रमात राहावं लागेल. म्हणला, राहतो, काही अडचण नाही. करायचं काय? काय नाही, माझे 10-12 उंट आहेत. आजची रात्र तू त्या माझ्या उंटांच्या गोट्यात काय, फक्त एकच कर, सगळे उंट ज्या क्षणी झोपतील त्या क्षणी तू झोप, तोपर्यंत फक्त त्या उंटांची राखण करत बस. म्हटलं, एवढंच आहे ना? ठीक आहे, काय अडचण नाही. हा सद्ग्रस्त त्या उंटांच्या गोट्यात रात्रीचा आला. साधूने एकच सांगितलं, सगळे उंट ज्यावेळी झोपतील त्यावेळी तू झोपायच. हा वाट बघतोय, पण अडचण अशी झाली, एक उंट झोपला की दुसरा उठून उभा राहायचा, तो झोपला की तिसरा उठून उभा राहायचा. अख्खी रात्र गेली, पण अख्ख्या रात्रीत असं कधीच झालं नाही की सगळे उंट एकाच वेळी झोपलेत. आमच्या शेतकऱ्यांची अवस्था नेमकी अशी आहे. असा एखादा दिवस येईल ज्या दिवशी शेतकऱ्यापुढे एकही संकट नाही, पण असा दिवसच कधी उगवत नाही. संकटाचा एक उंट खाली बसत नाही तोपर्यंत दुसरा उठून उभा राहतोय.
पण ही संकटच आम्हाला लढण्याची ताकद देतात, ही संकटच आम्हाला बळ देतात. आम्ही कधीतरी याही गोष्टीचा शांतपणे विचार केला पाहिजे. संकट तुम्हाला अडवायला कधीच येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. हे यायला हवे, त्याशिवाय आमची प्रगतीच होत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी परवा एका विद्यार्थ्याला म्हटलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी परत मला विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला, म्हणलं काय मैदानावर खेळबिळ खेळतोस का? नाही. खेळबिळ काय खेळतो का? सगळे खेळ खेळतो म्हणला. फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतोस, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता म्हटलं मोबाईलवर खेळणाऱ्याला 100 मीटर कळणार तरी कसं? मी त्याला म्हटलं बरं ठीक आहे, इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे ना त्याला 100 मीटर म्हणतात, पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर पळायचं आहे, 5 किलोमीटर थोडं सांगतोय तुला, पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे 100 मीटर तर पळायचं आहे, किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागणारच. तेवढ्या त्याचा शेजारचा मित्र ओरडला, रे पळ कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला, 5 सेकंदात 100 मीटर. म्हटलं तू तर का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्ट 7 सेकंदात 100 मीटर पळतो, तू 5 सेकंदात पार केलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे तुमच्यात 5 सेकंदात 100 मीटर अंतर पार करायची क्षमता आहे. बाहेर कधी निघाली? संकट आल्यावर. संकट चांगली आहेत ना, क्षमता बाहेर काढतात. संकट चांगली आहे, ती कौशल्य बाहेर काढतात. ती यायलाच हवी, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती आली तर आमचा विकास होईल. बरं या सगळ्याला सगळ्यात कारणीभूत काय आहे? कशा यश कधी मिळतं? विद्यापीठांची स्थापना याच्यासाठी झाली की अभ्यास व्हावा, कृषी क्षेत्राचा संशोधन व्हावं. या बदलत्या तापमानवाढीच्या काळामध्ये आम्हाला आता असं वाण शोधून काढावं लागणार आहे की किती पाऊस पडला तरी ते वाण टिकेल, आणि कितीही दुष्काळ पडला तरीही ते वाण टिकेल. अशा वाणांची निर्मिती करणं हे आमच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान. संशोधनाचा प्रयत्न त्या दृष्टीने चालू आहे. पण काळे साहेब, माझ्या माहितीने कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी जेवढी नवीन वाहनं शोधून काढली त्याच्या 10 पट अधिक आमच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांनी शोधून काढलीत. त्यामुळे या लोकांना कशी प्रेरणा देता येईल, या लोकांना कसं प्रोत्साहन देता येईल, आणि स्थानिक परिस्थितीशी सुसंगत असं काटक बियाणं कसं निर्माण करता येईल याच्यावर आता आम्ही अधिक पद्धतीनं भर दिला पाहिजे. ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. संकटातनं आम्ही तेच निर्माण करायला पाहिजे, ही आमची सगळ्यात मोठी भूमिका आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे? कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, कुठल्याही प्रांतात जा, अभ्यास ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि तुम्ही अभ्यास कधी करता? तुमचं काहीतरी ध्येय ठरलं असेल. आमची ध्येय काय आहे? मी आतापर्यंत दादा जितकं बोललो एकाही विद्यार्थ्यांना उठून उभा राहून मी शेतकरी होणार आहे म्हणून सांगितलं. मला प्रगतीशील शेतकरी व्हायचंय अजिबात एकही बोलत. आमची रडारड काय? शेतकऱ्याला पोरी देत नाहीत. काय नेमकी सामाजिक परिस्थिती काय आहे आणि याला कारणीभूत कोण आहे? का दुय्यम आम्ही मानतोय शेतीला? कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद पडलं. शाश्वत काय होतं? फक्त शेती. हा देश टिकवला तो शेतकऱ्यांनीच टिकवला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. शेतकरी बसून राहिला असता तर देश बसला असता, ही वस्तुस्थिती आहे. मग आम्हीच आमच्या पोरांची मनं का नाही घडवत अशी? काय महत्वाचं, काय शाश्वत हे का नाही सांगत त्यांना? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ही सगळ्यात महत्वाची गरजेची गोष्ट झाली. ध्येय ठरवू द्या ना. काय छत्रपती
काय होतं? हा सगळा प्रवास झाला कशावरनं? दिवसभर एसटी स्टँडवर उभा आहे. काय मग एसटी स्टँडवर दिवसभर होता, कुठे गेला नाहीस? नाही, कुठं जायचं तेच माहिती नव्हतं ना. उपयोग काय तुमच्या स्टँडवर असून? ठरलं पाहिजे ना कुठे जायचंय. आमच्या पिढीचं काय ठरलंय? एखाद्याला विचारलं बरं काय सध्या काय? नाही बघू, पप्पा म्हणले जागेवर चिटकवतो. काय ध्येय आहे? पप्पांच्या जागेवर चिकट. पुढे जा ना, काहीतरी नवं कर ना. स्वप्न काय पेरतो आम्ही आमच्या पोरांच्या मनात? सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा काय? ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी चौलला आला होता. त्याला राजापूरच्या फ्रेंचांच्या वखारीत जायचं होतं, पण शिवाजी महाराजांच्या कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्याला पुढचा प्रवास करता येणं शक्य नव्हतं. मग तो शिवाजी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात पोहोचला. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला सांगितलं, मला फ्रेंचांच्या आमच्या राजापूरच्या वखारीत जायचं आहे, प्रवासाचा परवाना द्या. शिवाजी महाराजांचा अधिकारी परवाना तयार करत होता. तेवढ्या काळात त्या ॲबे करेन त्या शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला विचार, तुमच्या शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? तुमच्या शिवाजी महाराजांचं ध्येय काय आहे? आणि तो शिवाजी महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या शिवाजी महाराजांचं स्वप्न, आमच्या शिवाजी महाराजांचं ध्येय, आमच्या शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत आणि अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड स्वराज्य उभा करणं आणि त्या स्वराज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवणं ही माझ्या राजाची महत्वाकांक्षा. अहो केवढी महत्वाकांक्षा आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात या तुमच्या मावळ भागात स्वराज्याची सुरुवात करणारा एक राजा आपली महत्वाकांक्षा काय ठेवतोय? अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत अखंड स्वराज्य उभा कर. आमची सगळ्यात मोठी अडचण काय? मी वारंवार सांगतोय, शेती हे आपण म्हणतो ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, जे शिकत नाही त्यानं शेती करावी, हा शुद्ध वेडेपण आहे. ज्याला अभ्यास करता येतो ना त्यानं शेती करावी. हे येरा गाभाळ्याचं काम नव्हे, हे पहिल्यांदा आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे जर यश फाशीच शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं म्हणला महाराज माझ्या घोड्याचं जाऊ द्या, मला फक्त 1 वर्ष द्या. मी या 1 वर्षात तुझ्या गाडीचा उपयोग आहे का? जर चालवता येत नाही, महाराजांना 2000 घोडी मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर त्या घोड्यांचा उपयोग आहे का? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने अगोदर महाराजाने आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. याला म्हणायचं विश्वास. तुमचा जेवढा प्रगाढ विश्वास तुमच्या कष्टांवर, तेवढं तुम्हाला यशाचं पीक अमाप मिळतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हा सगळा येणारा काळ थोडस ध्येय ठरवा, दिशा ठरवा, अभ्यास करा, नियोजनानं पुढं चाला आणि प्रत्यक्ष कृती करताना विचारपूर्वक कृती करा. शेती स्टॉलची नव्हे, शेती आता मॉलची झाली आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा, उद्याच्या पिढीला घडवतानाचा नियम लक्षात ठेवा. आमच्या पोरांच्या हातात फक्त एक संस्काराचा कंदील द्या. संस्काराचा. पैशाच्या ठेवी त्याच्या नावानं नाही ठेवल्या तरी चालतील, पण संस्काराच्या ठेवी मात्र प्रकाशाच्या रूपानं त्याच्या हातात द्या. त्याला सांगा तुझ्या पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय, आता तुझी वाट तू चाल. आपण दिलेल्या प्रकाशात तो चालायला लागेल. चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे, आपण आपल्या पायावर चालतोय. आणि ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल तो त्याच्या पायावर चालतोय, त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात.
हे सगळ्यात महत्वाचं. आमच्या पुढच्या पिढीला फक्त पायानं चालायला शिकवू नका, त्यांना डोक्यानं चालायला शिकवा. आणि ज्या दिवशी तो डोक्याने चालायला लागेल त्याला तिसरा नियम सांगा. आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. आमची पिढी जर जगाच्या बाजारपेठेत उभा राहायची असेल तर आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं याकडे लक्ष देणं, याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. उद्याच्या पिढीचा प्रवास त्या दिशेनं होऊ द्या. आपले अनुभव समृद्धता त्यासाठी करणी लागू द्या. खरं तर आज तुमचं माझं जगणं सुसह्य झालं, सुखाचं झालं, कल्याणकारी झालं याचं कारण आदरणीय जिजाबा अण्णा जाधव यांनी त्या काळात केलेलं कार्य. मला प्रश्न आहे, आता आपण आपल्या काळात काहीतरी कार्य करून दाखवलं पाहिजे. नाहीतर 40 वर्षानंतर पुढच्या पिढ्यांनी कुणाचं नाव घ्यायचं हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. त्यामुळे जी परंपरा जिजाबा अण्णा जाधव यांनी आम्हाला निर्माण करून दिली त्याच परंपरेचे पायीक होत पुढची वाट समृद्ध करूया. पुनश्च एकदा आदरणीय जिजाबा अण्णा जाधव यांना अभिवादन करतो, थांबतो. धन्यवाद. सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले वक्तृत्व आपल्या ऐकण्याचे. काही